ही कृष्णाप्पा स्थापित कर्नाटक दलित संघर्ष समिती या संघटनेचे चांद शिरदवाड नूतन शाखा पदाधिकारी यांची आज निवड करण्यात आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला 1950ला संविधान दिले. संविधान देऊन सुद्धा आज 75-76 वर्ष पूर्ण झाले तरीसुद्धा दलित समाजावरती होत असलेल्या अन्याय अत्याचार किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच बदलण्यासाठी आज आम्ही सत्तेमध्ये आलेलो आहे. असे मनुवादी व उच्च विचारसरणीचे लोक जे आज बोलत आहेत त्यांच्या विरोधात काम करण्यासाठी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व समतेचा रथ पुढे घेऊन जाण्यासाठी आज या संघटनेच्या माध्यमातून नूतन पदाधिकारी यांच्या निवड करण्यात आलेली आहे. ज्याप्रमाणे RSS शिवफुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचे विचार दलित समाजापासून लांब घेऊन जात आहे व त्यांच्या विचारसरणीचे आमचे लोक घेऊन जात आहेत व शिवफुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचे विचार लांब घेऊन जात आहेत. तर अशा या मनोवादी लोकांना आज आम्ही आज संघटनेच्या माध्यमातून एक इशारा करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला जर हात लावाल तर हात छाटल्याशिवाय आम्ही संघटनेच्या माध्यमातून आम्ही कर्नाटक दलित संघर्ष समिती RSS हाच आमचा मेन शत्रू आहे हे आज आमच्या संघटनेच्या माध्यमातून आज मी सर्वांना सांगू इच्छितो. व संघटनेचे जे आमचे नूतन पदाधिकारी निवड केलेले आहे त्या नूतन पदाधिकाऱ्यांना त्यांच्या भविष्यामध्ये पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आणि संपतो. जय भीम जय संविधान. तुमच्या दलित संघटनेचं धोरण काय आहे? कर्नाटक दलित संघर्ष समिती या संघटनेचं धोरण जर बघायला गेलं तर कर्नाटक राज्यामध्ये 1974-75ला स्थापित झाली सर्वात पहिली कोणती जर संघटना असेल तर ती कर्नाटक दलित संघर्ष समिती ही संघटना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कर्नाटक राज्यामध्ये राज्यातील प्रत्येक घराघरामध्ये जर पोहोचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आमच्या संघटनेचे संस्थापक B कृष्णप्पा यांनी हे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्येक घराबाचे पोहोचण्याचं काम केलं आहे. त्याचप्रमाणे जर संघटनेची जर भूमिका जर बघायला गेली मानवतावादी दृष्टिकोन असो दलित आदिवासी मुस्लिम शेतकरी असे ज्या लोकांच्यावरती अन्याय अत्याचार होत आहेत त्या लोकांच्यावरती वाचा फोडण्याचं काम व त्यांना न्याय मिळवून द्यायचं काम आज कर्नाटक दलित संघर्ष समिती आम्ही संघटनेच्या माध्यमातून करत आहे. आजपर्यंत किती वंचितांना तुम्ही न्याय म्हणजे कुठल्या कुठल्या सोयी मिळवून दिला आहे आणि इथून पुढं कुठल्या देणार आहे? आजपर्यंत जरी बघायला गेलं तर निपाणी तालुक्यामध्ये दलित समाजावरती अन्याय असू देत किंवा मुस्लिम समाजावरती असू देत किंवा आदिवासी असो किंवा कामगार वर्ग असो अशा टोटली आज आम्ही 65 असे आम्ही आंदोलन केलेलं आहे. तर त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही एक दलित समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व महामानवांचे विचार त्यांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम व समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम आज आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून करतो. आता तुम्ही शाखा ओपन केला आहे यांना तुम्ही पुढच्या धोरणासाठी काय तुम्ही आदेश देणार आहे म्हणजे यांनी काय काम करायचं असं तुमचं मत आहे? तर प्रत्येक गाव लेवलला एक ग्रामपंचायत असते पण ग्रामपंचायतमध्ये अनेक पदचा एक रिझर्वेशनचा फंड येत असतो. तर ते फंड येत असून सुद्धा त्यामध्ये जे आता 15 फायनाचा अनेक पद्धतीचा फंड असतो त्या 15 फायनाच्या फंडामध्ये 25% रिझर्वेशन असते. ते रिझर्वेशन असून सुद्धा आमच्या दलित समाजामध्ये लोकांच्यापर्यंत पोहोचत नाही व समाजामध्ये असे अनेक काही कारणं असतील किंवा गावलेल्या महिलांच्यावरती कोणते अन्याय अत्याचार असतील किंवा विद्यार्थ्यांचा काही शालेय प्रॉब्लेम असेल किंवा समाजावरती कोणत्याही जातीयवादचा विषय असेल या विषयामध्ये वाचा फोडण्याचं काम आम्ही संघटनेकडून करतात. यासाठी आम्ही नूतन पदाधिकारी निवड केले. धन्यवाद.